नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराणमध्ये. श्री स्वामी समर्थ. ज्या घरातील स्त्रिया ही 5 कामे करायला सुरुवात करतात त्या घरातील पुरुष धनवान बनतात. त्याचा व्यवसाय तेजीत चालायला लागतो. त्यांना धनवान बनण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. जर स्त्रीने मनात आणले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर तिच्या मनात आले तर ती घराचा नाश देखील करू शकते. जी स्त्री घरात अचानक ही 5 कामे करू लागते तिचा पती धनवान होतो. सर्व बाजूनी त्याला फक्त फायदाच फायदा होतो. त्याच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. सुख समृद्धी संपन्नता त्याच्या घरात आकर्षित होतात. चला तर जाणून घेऊयात ती कोणती कामे आहेत. जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्यास सुरुवात करते, जी स्त्री अचानकपणे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला लागली असेल, जी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायला लागली असेल, त्या स्त्रीवर भगवंताची स्वामींची दृष्टी पडते. अशा स्त्रीच्या पतीने कोणतेही कार्य हातात घेतले तरी तो त्यात यशस्वी नक्कीच होतो. त्याला प्रत्येक कामात यश मिळते, कारण ह्याच्याबरोबर साक्षात देवी लक्ष्मी उभी असते. दुसरे कार्य म्हणजे अचानक स्वामींवरील आस्था वाढणे, भगवंताच्या त्यांच्या कार्यात आवड निर्माण होणे. जेव्हा एखादी स्त्री अचानकपणे भगवंताच्या कार्यात स्वतःहून भाग घेऊ लागते, अगदी आवडीने सर्व भगवंताचे कार्य करते, अगदी भक्तिभावाने श्रद्धेने सर्व भगवंताची पूजा अर्चना करते, त्यावेळी ती सर्व देवी देवतेच्या कृपेस पात्र बनते. अशा स्त्रीसोबत साक्षात देवी लक्ष्मी असते. अशा स्त्रीचा पती रंकाचा राजा बनतो. त्याचा व्यापार अचानक तेजीत येतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात. तिसरे कार्य म्हणजे एखादी स्त्री अचानकपणे जर मोठ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागली असेल, सर्वांशी आदराने वागत असेल, गोड व मधुर शब्दात जर चांगले बोलत असेल, तिच्या या मधुर व गोड बोलण्याने सर्वजण आकर्षित होत असतील, तिचे हृदय अगदी प्रेमाने तुडुंब भरून वाहत असेल, तर अशा स्त्रियांच्या घरी देवी स्थायी रूपात वास्तव्य करते. अशा महिलेचा पती खूप प्रगती करतो. यशाची अनेक शिखरे तो अगदी सहज पार पाडतो. अशा स्त्रीकडे पाहणे देखील खूप आनंदमय असते. पुढील कार्य म्हणजे सकाळी उठून जी पत्नी आपल्या पतीचे पाय दाबू लागली असेल. असे म्हटले जाते की पुरुषांच्या पायापासून कोटीपर्यंतचा भाग हा शनिदेवाचा असतो, तर स्त्रियांच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग हा शुक्रदेवांचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी शनिवारी शुक्राचा प्रभाव पडतो त्यावेळी धनाची प्राप्ती अवश्य होते. म्हणून ज्यावेळी स्त्री पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा योग बनतो की त्यावेळी तिच्या पतीचे धनवान होण्याचे मार्ग उघडतात, सर्व आर्थिक दूर होतात. याच कारणामुळे देवी लक्ष्मी हरी विष्णू भगवंताचे पाय दाबत असते. आचार्य चाणक्य म्हणतात, अचानकपणे स्त्रीच्या कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होऊ लागतात, तिच्या अपेक्षा कमी होऊ लागतात, त्यावेळी त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते. अशा वेळी त्या घरातील स्त्रीचा पती धन संपत्तीने मालामाल होतो. त्याला प्रसिद्धी मिळते व तो नावलौकिक मिळवतो आणि लोकप्रिय होतो. त्या व्यक्तीच्या मान सन्मानात देखील वाढ होते, कारण जेथे अपेक्षा कमी असतात तिथे देवी लक्ष्मी निश्चितच असते. ही काही कामे करून स्त्री आपले व आपल्या पतीचे जीवन सुखमय व आनंदमयी धनसंपत्तीने आपले जीवन भरू शकतात.